अध्याय 22. मैनाकिनीची मुक्ती, मैनावतीची भेट, गोरक्षाला उपदेश. श्री गणेशाय नमः. उपरिचर वसू व मैनाकिनी ही दोघे जणे तिच्या प्रसादात गेली. वसू तिला सांगू लागला, मैनाकिनी शोक करू नकोस, या जगात सर्व क्षणिक आहे, काहीच टिकत नाही. जे जे दिसते ते दिसण्याचे होते. तू कशासाठी रडतेस? तू कोण? मच्छिंद्र कोण? तू येथे आलीस. मच्छिंद्राचा व तुझा संवाद झाला. हा योगायोग तू तो नित्य का समजते? मच्छिंद्राला स्वतःचे हित आठवले म्हणून तो तुला सोडून गेला. तो थांबला का? तू तरी आपल्या हिताचा विचार कर. तू जेथून आलीस तेथे चल. सिंहलदीपात चल. तुला त्याच्या विरहाने वाईट वाटते ना? मग अजूनही पुन्हा तो भेटेल. 12 वर्षांनी तो भेटेल. मीननाथ भेटेल. गोरक्ष भेटेल. कसे भेटतील सांगू का? इंद्र एक मोठा यज्ञ करेल. तेव्हा सिंहलदीपला तिन्ही देव, चंद्र व सूर्य व नवनाथ एकत्र जमतील. ते तू पाहशील. आता शोक करू नकोस. मैनाकिनी म्हणाली, तुम्ही हे खरे म्हणता कशावर? नाशे होईल. तो म्हणाला, मी वचन देतो, मला या पुढच्या गोष्टी माहीत आहे. मग ती म्हणाली, तुम्ही मला इथून घेऊन जाता, पण माझ्या जागी येथे राणीचे पद कोणाला द्यायचे? तो म्हणाला, तुझी श्रेष्ठ दासी दैरभामा आहे ना, तिला त्या राज्यावर बसव. तिला ते पटले. मग तिने सर्वत्र जाहीर करून एक मोठा समारंभ केला. दैरभामाला दासीला राणी बनविले. मग उपरिचर वसू बरोबर ती विमानात बसून निघाले. त्यावेळी सर्व स्त्रिया रडू लागल्या. तिने साधन केले. नव्या राणीला तिने सर्व राज्यकारभाराची माहिती दिली होती. नंतर उपरिचर तिला घेऊन तिच्या मूळ ठिकाणी गेला व पुढे तोही स्वस्थाना निघून गेला. इकडे तिकडे नाथ कुठे गेले? गोरक्षनाथाने मीननाथाला आपल्या खांद्यावर घेतले होते. अनेक गावे फिरत ते गौंड बंगाल देशात आले. तेथे त्याला अंबराईजवळ पूर्वी कानिफनाथ भेटला होता ती जागा लागली. कानिफामुळेच आपल्या मच्छिंद्रनाथाची भेट घडू शकली हे आठवून गोरक्षाला कानिफाबद्दल अपार प्रेम वाटले. त्याने मीननाथाला खांद्यावरून खाली ठेवले व त्या जागेला वंदन करून तो रडूच लागला. रडण्याचे कारण मच्छिंद्रांना विचारले तेव्हा भरून आलेल्या गळ्याने गोरक्षाने म्हटले, गुरु महाराज, याच ठिकाणी कानिफनाथ मला तुमचा ठाव ठिकाणा सांगितला म्हणून तर हे निदान मला पुन्हा सापडले. बद्रिकाश्रमापासूनची सर्व यात्रा कशी झाली तेही त्याने मच्छिंद्रनाथाला सांगितले. तेव्हा त्याने गोरक्षाला जवळ घेऊन कुरवळले. मीननाथाला कडेवर घेऊन गोरक्ष निघाला. वाटेल हेलपटना नगरात लागले तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्राला जालिंदर, गोपीचंद राजा व मैनावतीची कथा सांगितली. मैनावतीचे दर्शन घ्यावे असे मच्छिंद्राला वाटू लागले. मग ते पुढे गेले व राजसेवकाकरवी त्यांनी मैनावतीला निरोप पाठवला. तिने त्या तिघांचा यथासांग गौरव करून 3 दिवस त्यांना ठेवून घेतले. मग ते तिघे तेथून निघाले. मैनावती व नागरिक त्यांना निरोप देण्यासाठी एका कोसपर्यंत गेले. त्यानंतर ते जगन्नाथपूर येथे गेले आणि पुढे इतर देश पाहता सौराष्ट्रात गेले. तेथे एका गावाच्या बाजूला ते उतरले व रात्री तिने वस्ती केली. सकाळी गोरक्ष व मच्छिंद्र उठले. आपले आन्हिके उरकून गोरक्ष भिक्षेला गेला. तो 4-6 घरी भिक्षा मागून परत आला. तेवढ्यात वेळाने गुरुने मीननाथाला धुवून निर्मळ करून आणण्यास सांगितले आहे ना, मग आतून बाहेरून स्वच्छ करतो आणि पटकन त्या पोराला उंच उचलून घराघरा फिरवले व खडकावर आपटले. तो तत्काळ मेला. रक्त वाहू लागले. तो प्रवाहातले मासे प्रसान करू लागले. तेव्हा गोरक्षा मनात म्हणाला, बरे झाले, कोणीतरी प्राण्यांची पोटे भरत आहे. सगळे मांस व रक्त घालतो या माशांना आणि त्या प्रेताचे फक्त त्वचा सोलून काढून मांस बोचा करून त्याने त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि माशांना घातले. हाडाचे सुद्धा मीननाथाला धुवून आण. तेव्हा गोरक्षाने काय केले? त्या मीननाथाला धुवायला सांगितले म्हणून नदीवर जाऊन त्याला स्वच्छ केले आणि ते स्वच्छ निघाला म्हणून त्यांनी केले. त्याच्याला दगडावरती आपटली आणि त्याची फक्त कातडीच घेऊन आला आणि हे बघा महाराज, त्याला मी चांगले साफ केले आहे. तेव्हा महाराज त्याला पाहत रडू लागले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, महाराज तुम्ही रडता कशाला? थांबा, त्याला आता मी
संजीवनी मंत्राने जिवंत करतो. आजच्यासमोरून संजीवनी मंत्राने गोरक्षाने त्याला जिवंत केले. आणि तेव्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ म्हणाला, महाराज तुम्ही एवढं शोक का करता की तुम्ही पण याला आपण जिवंत करू शकला असतास. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणतात, अरे मी श्रीराज्यात राहिलो हे म्हणजे केवळ केवळ फक्त मारुतीच्या सांगण्यावरून राहिलो, माझा त्यात काही हेतू नव्हता. तेव्हा आपण श्रीराज्यातून मच्छिंद्रनाथाला सोडवले हे फार गर्व करत माझ्या महाराजांशी बोलत आहे हे त्यांनी ओळखले आणि महाराजांची क्षमा मागितली. या ठिकाणी 22 अध्याय समाप्त झाले आहे. अध्याय 23. सोन्याची विठ्ठे सोन्याचा भरत. सोन्याची विठ्ठे सोन्याचं भरत. मच्छिंद्र गोरक्ष व मीनानाथ राष्ट्रात पुढे दक्षिणेकडे निघाले. जाता जाता वाटेत त्यांना एक घनदाट अरण्य लागले. त्या रानटी प्राण्यांच्या गर्जना ऐकू येत होत्या. झाडी इतकी निबिड होती की मच्छिंद्र सुद्धा त्यांना अंधार देत होते. तेथेच आपल्या गोरक्षाची आणखी परीक्षा पाहावी असा विचार मच्छिंद्राला झोळी चाचपू लागला. मैनाकीने सोन्याची विडे दिली. हे मच्छिंद्रा केव्हाच ठाऊक होते, या अरण्यात आपले धन कोणी चोरून तर नेणार नाही ना असा भाव त्याने दाखविला. आणि गोरक्षाला अगदी जवळ बोलून तो त्यालाच म्हणाला, गोरक्ष अरे फार दाट रान आहे, येथे पुढे तर आता शिरण्याची सुद्धा मला भीती वाटते, चोर येतील, पहा पुढे जाऊन तपास कर. गोरक्ष त्याला म्हणाला, भिण्याचे काही कारण नाही, पण मनात मात्र विचार करू लागला, माझ्या गुरुला भय का वाटते, काहीतरी त्यांच्याजवळ असणार, दुसरे काय. ते उघड काहीच बोलत नाही. तेथे अरण्यात शिरले. मच्छिंद्रनाथ वाढत कारण नाही, पण मनात मात्र विचार करू लागला, माझ्या गुरुला भय का वाटते, काहीतरी त्यांच्याकडे असणार, दुसरे काय. ते उगाच काही बोलला नाही. तेथे अरण्यात शिरले. मच्छिंद्रनाथ घाबरट स्वरात काही न काही विचारित होता, पण गोरक्ष काहीच बोलत नाही, मौनच राहिला. पुष्कळ पुढे गेल्यावर एका ठिकाणी पाण्याचा तलाव दिसला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, अरे गोरक्षा, माझी जोळी येऊन पुढे जा. मीनानाथ पण नेहमी जरा दुसरा दिशेस जाऊन येतो. गोरक्षाने जोळी घेतली व खांद्यावरून काखेत घातली. मीनानाथाला खांद्यावर घेतले आणि ते तलावाकडे निघाले. मच्छिंद्रनाथ लगेच एका बाजूस वळून दिसेनासा झाला. गोरक्ष जोळी जड झाली, त्याचा संशय आला. त्याने जोळीत हात घातला. हाताला एक वीट लागली. बाहेर काढून पाहतो तर ती सोन्याची वीट. त्याने ती दाट उंच गवतात तत्काळ फेकून दिली आणि तेव्हाच एक दगड